हॅलो हॅलो सत्यनारायणा ऐका ही विज्ञापना सत्यनारायणा ऐका ही विज्ञापना देवालया धना देवालया धना नारायणा नारायणा या कलियुगामध्ये अनाच्या रवीच्या महागाई भ्रष्टाचार यांचं कहर झालं आणि नामस्मरणाकडे भक्ती मार्गाकडे माणसं कमी लोक जातात. पण या कलियुगामध्ये भगवंताला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. नामस्मरणातला की तरुण पोरग्यांचं लक्ष नाही. तर परवाची तीच गोष्ट बघा, हळदीचा कार्यक्रम या ठिकाणी झाला होतो. किती माणसं होती बघा. आज हरिपाठ आणि भजन आहे, ऐका किती माणसं. ही कोणाची उणीजणी काढत नाही, पण बोलता बोलता एक विषय घेऊन असं एक फरक आहे. पूर्वीच्या काळात काय होतं आणि आता काय असं एक पूर्वी बाजूच्या म्हणून. आणि कलियुग जरी असला तरी भगवंता सगळं गोष्टी कलीच्या हातात येऊ नये. कलीची जागा कोणा माहिती आहे, कोण सांगू शकतो. अनाच्या अविच्या दारू दुगा वाईचंद या ठिकाणी तुमचा कली मिळतो. ज्या ठिकाणी नामस्मरण भक्ती मार्गाची कली जाणार भगवंत असा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात प्रत्येक पावला लाटी काठी दाट पट्टा आता काय दिसला बघा. पूर्वीच्या काळी लढवया होत्या बघा. आता कलियुगात लक्षण आहे, सगळा फॅशनिक लागला. मी कोणावर टीका करत नाही, कोणाची भावना करीत नाही, माझा अधिकार नाही, पण प्रत्यक्षात बदल काय करतो याची परिस्थिती सांगतो. पंजाबी ड्रेस कोणी घालतो
ते का नियम आता तो काय बोलतोय बायकांची आणि माफी मागते माझा काय अधिकार नाही पण कोणतरी एखादा माणूस गैरसमजतो कोणत्या वेळात काय करू काय कोणत्या वेळात काय करू साडी ही साडीच आहे ऑफिशियल लोकांनी काय करू सर्वसामान्य माणसाने काय करू गोल साडी कोण नेसायची नऊवारी साडी कोण नेसायची कुंकू टिकली बघा नाही पूर्वीच्या स्त्रिया बघा अखंड सौभाग्याचं लेणं कपडामध्ये गोल कुंकू लावायचं आणि पिंजर लावून झाल्यानंतर कपडा अंगामध्ये आपल्या कुंकू लावतो अंगामध्ये कुंकू लावल्यामुळे आपल्या पतीचं आयुष्य वाढतं आता कलियुगात सांगा जावा आमका गोळ्यात काढते काय राहणार नाव ते बदल आपलं बाथरूममध्ये गेला टिकली आरशाकडे गेला टिकली बेडरूममध्ये गेला टिकली असे बदल असतो प्रत्येक क्षेत्रात बदल आपलं एक जिल्हा होतं बघा रत्नागिरी जिल्हा 1982 सालामध्ये या जिल्ह्याचं विभाजन झालं आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर ना आपल्या जिल्ह्याला सिंधुदुर्ग नाव दिलं म्हणून काय